तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील जनतेची तहान भागवण्यासाठी धरणातनं आवर्तन सोडण्यात आलंय। शेती आणि गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात हे आवर्तन सुरू करण्यात आलं असून हे पाणी गावोगावच्या नागरिकांची तहान भागवणार आहे। 25 दिवस कालव्यातनं आणि नदीतून पाणी सुरू राहणार असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। संगमनेर इथल्या प्रवरा नदी पात्रातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटी यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना धरणातून पाणी सोडल्यानं मोठा दिलासा मिळालेला आहे। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरती शेतीसाठी आणि गावोगावच्या जी पाणी पुरवठा योजना आहे त्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे। आता आपण बघू शकतो हे जे खळखळणारं पाणी आपण जे बघतोय हे अनेक गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी झेप घेताना दिसतंय। मग त्यामध्ये डावा आणि उजवा जो कालवा आहे प्रवरा नदीचा, या कालव्यावरती असलेले अनेक पाणी पुरवठा योजना असतील, नदीवरच्या ज्या पाणी पुरवठा योजना असतील, त्याचबरोबर शेकडो हजारो हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरती जीवदान मिळणार आहे। आपण जर बघितलं तर अगदी दुष्काळ सदृश्य परिस्थिती अनेक ठिकाणी आहे। पिण्याच्या पाण्याची देखील भ्रांत संगमनेर तालुक्यामध्ये बघायला मिळते। त्यामुळं अनेक ठिकाणी टँकर सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळे हे जे पाणी आता धावतोय अनेक गावातील पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। त्याचबरोबर शेतीला देखील हे पाणी मिळणार असल्यानं शेतकरी असतील किंवा नागरिक असतील यांना मोठा दिलासा मिळाला आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।